पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमधील जगतापनगर भागात रहिवासी भागात पाणी शिरून नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं। नागरिकांना, लहान मुलांना, वृद्धांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला। प्रशासनाने येथील नागरिकांचे तात्पुरते पालिकेच्या शाळेत स्थलांतर केले, परंतु आता पाणी ओसरले असून जगतापनगर भागातील कॉलनी गल्लीमधील कचरा राडारोडात तसाच आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इकडे डुंकूनही पाहायला वेळ नाही। सफाई कर्मचारी येत नाहीत। पुराच्या आणि पावसाच्या पाण्याने वाहून आलेला कचरा रहिवासी भागात तसाच पडून आहे। अशा परिस्थितीतून नागरिकांना वावरताना त्रास सहन करावा लागत आहे। ही परिस्थिती कालपर्यंत तशीच होती। सतत पडणाऱ्या पावसामुळे घरे पाण्यात बुडाली। घरात शिरलेलं पाणी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। नुकसानग्रस्तांचे पंचनामे करायला प्रशासनाचे कुणीच आले नाहीत। पुराच्या पाण्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे विद्रूप झालेले जगतापनगर आणि येथील कचरा परिस्थिती पाहायला कोणी अधिकारी किंवा कोणी कर्मचारी फिरकले नाहीत, असे येथील नागरिकांनी व्यथा मांडत वारंवार बोलवून वारंवार सांगून देखील प्रशासनाचे आपल्याकडे नागरी सुविधांकडे लक्ष नाही असे निदर्शनास आल्यानंतर शेवटी नागरिकांचा संताप अनावर झाला आणि हजारो नागरिकांनी एकत्र येऊन ग प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला। वारंवार तक्रारी करूनही नाले सफाई, ड्रेनेज व्यवस्था आणि पाणी निचरा याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। याच निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येत आवाज उठवला। 3 दिवस झाले एखादा सुद्धा फोन उचलला नाही। खालच्या अधिकाऱ्याला फोन लावतोय, मग ते वरून मला प्रशासनाने आम्हाला अधिकार हे नाही दिलेलं, परमिशन नाही दिलेलं। मी सांगायला लागलो डीपीया सुकले, सगळं झालं, लोकांच्या घरात सर्प लाईट आहे बघा, गेलेले। एकट्या माझ्या घरी लाईट आहे जगतापनगर, फक्त माझ्या घरी लाईट आहे। बरं ते ना प्रश्न 2 दिवसापासून लाईट आणि ऐका ना सर, लाईटीचं कारण जर देत असेल, माझ्या घरी एकट्याच्या घरी लाईट आहे, मग करंट त्या डीपीत आहे, मग लोक मरत नाहीत का? एका घराला लाईट म्हणजे अख्ख्या जगतापनगर मध्ये लाईट नाही मुद्दा त्याच्यातून समजून घ्या। देशमुख साहेबाचा कसा आहे, यानं काय केलेलं आहे, त्या डिपीतून लाईट घेतली की त्या डिपीतून लाईट चांगल्या सोसायटीत आहे म्हणून तिथून लाईट आलेली आहे, आणि ती सोसायटी पाण्याखालीच आहे, पण तिथं लाईट आली, पण ती काय ते वरच्या मजल्यावर असतं, आम्ही खाली असतो। आता काय कचऱ्याचा उद्या सकाळी सुटला जाईल, कचरा उद्यापासून कलेक्ट होईल। कचऱ्याचं गाडी येत नाही जगतापनगरच का सोडलं याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या। मग मला पालिकेचं कारण नसतं, दुर्घटनेचं कारण नसतं, तर मग बाकीच्या ठिकाणी स्वच्छता का झाली? आणि ती दुर्घटना झाली का तिथं तेवढं तुमचे हेच अधिकारी जाणार आहेत का तिकडं? बाकीचे अधिकारी नाहीत का? किती कार्यालय हे थांबायचं असतं ना, सगळी स्वच्छता थांबायची असते। आम्ही तिथं मदत करायला असतो, आम्ही एक संस्थेत काम करतो। सांगली साईडला चालू आहे, सौदागरला चालू आहे, समजा ठिकाणचे फोटो आहेत आमच्याकडे। आम्हाला म्हटलं तर त्याला मदत करायला आलो असतो, पण सगळ्या तुम्ही मोठे अधिकारी आहेत असे उत्तर देऊ नका। सगळ्या सोसायटी साफ झालेले आहेत। आमच्याच सोसायटी, आमचंच वस्ती, एक पवनानगर सोडलं, आम्ही सोडलं तर काहीच नाही तिथं, कोणतंच प्रशासन। आम्ही काय किड्या मुंग्या आहे का? पण काल तुमचं जे काही फायर ब्रिगेडचे काही आले होते ना, तुमचे जे काही बोट घेऊन आले, एक बोट जे आले होते ना, कालचं दुखणं सांगतो तुम्हाला, ते लोक आले ना, त्या लोकांसुद्धा समोर घ्या, त्याचं वागणं या महिला मंडळाला विचारा कसं होतं। तुम्ही त्या महिला मंडळाला, मी काहीच बोलणार नाही, तुम्ही त्या महिलाला विचारा। हे होते बोट मध्ये, हे होते त्या महिलाला अधिकारी कसं बोलत होता? तुझ्या बाप काय म्हणत करायला लागले का तुम्हाला? असं म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याला फोन लावा, आम्ही परत येणार नाही म्हणला। तो चव्हाण नावाचा जो काही पोरगा होता फायर ब्रिगेडचा, एकदम आशील बोलत होता, अगदी त्याचे माझे, मी वर होतो असल्यामुळे त्याचे माझे झमकलेले। या सगळ्या गोष्टी दुःख काय त्या सोसायटीच्या लोकांसंग असं बोलणार होता का तो? तू मेकअप करायला लागले का, तुला वर का आहे नवरा, ह्या सगळ्या गोष्टी बोलू सुद्धा वाटत नाही मला कॅमेऱ्यात। तुम्ही त्या लोकांना बोलवा ना आमच्या समोर, हे उद्रेक असाच नाही झालेला आहे। तुम्ही असाल आम्हाला चांगलं सांगसाल, चाय पाणी, तुम्ही महिला मंडळाला विचारा ते लोक कसे बोलत होते का? नागरिकांची प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे नेमकं काय मागणी आहे? तर नागरिकांची मागणी आहे, तात्काळ पाणी निचऱ्याची व्यवस्था करा, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्या, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा। या अशा रास्त मागण्या येथील नागरिकांच्या आहेत। प्रशासनाने योग्य ती पावलं उचलावीत, अन्यथा कायदेशीर मार्गाने याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा येथील पूरग्रस्त नागरिकांनी दिला आहे। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।